देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या आहे घटस्थापना, म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस. आणि मी चाललोय अहिल्यानगरवरनं पाथर्डी मोठादेवी या ठिकाणी, ते सुद्धा पायी पायी. मी सध्या एकटाच आहे आणि आत्ता वाजलेत किती माहिती आहे का? आत्ता वाजले 7:15 वाजले असेल. मी 6 वाजता निघलोय. थोडा पाऊस पण पडतोय. असं 12-13 किलोमीटर मी आत्ता पुढे आलेलो आहे आणि थोडंसं घाम वगैरे यायला पण सुरू झालं आहे. घरापासून मोठादेवीचं अंतर लगभग आहे 66-67 किलोमीटर. आपल्याला 66-67 किलोमीटर पूर्ण रात्रीत कव्हर करायचं आहे. मंदिर जे आहे मोठादेवीचं रात्री 10 वाजता बंद केलं जाणार आहे आणि सकाळी 5 वाजता उघडणार आहे. 5 वाजायच्या पहिले आपल्याला मोठादेवी या ठिकाणी पोहोचायचं आहे. मोठादेवीला जाण्याचा हा तसा माझा पहिला प्रसंग नाही आहे. मी जेव्हा 11वीमध्ये होतो तेव्हा आमचे भाऊ वगैरे आम्ही मोठादेवीला मी 11वीमध्ये असताना गेलेलो आणि तेव्हा पूर्ण काय आम्ही चालू शकलेलो नाही. नगरपासून तिसगावपर्यंत पायी पायी गेलेलो. त्याला झालेत लगभग 7 ते 8 वर्ष. नगरच्या पूर्वेवेशीकडे म्हणजे आपण आता भिंगरमध्ये पोहोचलोय. आता बरंचसं भिंगरच्या पुढं आलोय मी आणि सिंगल रस्ता चालू झालाय. तुम्ही माग बघा, सिंगल रस्ता आहे आणि सगळं सुनसान वाटतंय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात घ्यावे. 100% खरं आहे मित्रांनो. या पृथ्वी तलावर आत्तापर्यंत तरी जसं मी बघतोय खूप लोक आहेत, खूप दान करणारे लोक या पृथ्वी तलावर अजून पण आहेत. हे बघा, मी चालतोय एकदम सुनसान रस्ते, तुम्ही मागं बघू शकता. तरी पण सगळे लोक येत आहेत. कुणी विचारतंय पुढपर्यंत येणार का, पाणी देत आहेत, लिंबूच्या अशा लिंबू सरबतच्या बॉटल देत आहेत. खूप मस्त वाटतंय. चांदबेबी महालाच्या मागं असा भंडाऱ्याचा कॅम्प लावलाय. या रोडला भरपूर असं 1-2 किलोमीटरच्या अंतरावर भंडाऱ्याचे कॅम्प आपल्याला बघायला मिळतील. अचानक असा झालं, भयानक पाऊस चालू झालाय. भयानक पाऊस चालू झाल्यामुळे शेजारीचं एक हॉटेल होतं, त्या हॉटेलवर आता मी बसलोय जरा वेळ. अचानकच पाऊस चालू झाला. केस जसे ओल्ले व्हायला लागले, सर्दी होण्यापेक्षा मग म्हणलं 5-10 मिनिटं थांबलोय. एका तास बसलो. 1-1.5 तास पाऊस चालू होता. थोडासा थांबला, निघलो, पुन्हा पाऊस चालू झालाय आणि आता मी भिजलोय. आता मी काय थांबत नसतो, आता मी तसंच चालू आहे. सगळं ओल्लं झालंय. लोक आता काही रिटर्न निघालेत, गाड्या वगैरे येत आहेत आणि मी तर पूर्ण भिजलोय, केस वगैरे. त्या हॉटेलवर थांबलो होतो, तिथून कॅरी बॅग घेतली आहे. त्या कॅरी बॅगमध्ये आपला मस्तपैकी आता मोबाईल ठेवायचा, म्हणजे कसं मोबाईल ओला होणार नाही. आता पहाटेचे 3 वाजलेत आणि मोठादेवीचा गड इथून 12-13 किलोमीटर आहे, तरी इथनंच ट्रॅफिक सुरू झाली आहे. फायनली 8-9 तास चालल्यानंतर मोठादेवीच्या बाजारपेठेत मी पोहोचलोय आणि या सगळीकडेच प्रसाद, काही वस्तू इथं. पण आता काही सध्या गर्दी दिसत नाहीये आणि वर तुम्ही बघू शकता मोठादेवीचा गड दिसतोय. संध्याकाळपासून एवढा चालतोय की आता चालणं मुश्किल होतंय. पायाला पण फोड आलेत. आता फायनली आपण मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलोय, म्हणजे आता इथनं पायऱ्या सुरू झाल्यात. पावसामुळे खूप चिखल झालाय, त्याच्यामुळे त्यांनी मेन रस्ता बंद करून साईडने असा एक रस्ता तयार केलाय आणि 2 व्हीलर 4 व्हीलर वाल्यांना काय वर जाऊ देत नाहीये. चला फायनली मित्रांनो, मी आता मंदिरात पोहोचलोय आणि चालण्याची शरीरात थोडी पण शक्ती बाकी नाहीये आता.
पहाटे 3 वाजता सुद्धा मंदिरात एवढी भयानक गर्दी आहे ना. ही सगळे ज्योत घेऊन जाणारे मुलं आहेत, लांब लांबनं आलेत. आता बाहेरचा पाऊस चालू आहे, इथं सगळे ज्योत पेटवत आहेत आणि बाहेर घेऊन जाणार आहेत. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे आणि सगळे लोक आहे ना पाऊस थांबायची वाट बघतायत. इथे ज्योत घेऊन थांबलेत, पाऊस काय थांबत नाही आहे. सगळे लोक आता पावसातच निघायला लागलेत. हे बघा, पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही, त्याच्यामुळे सगळे पावसातच निघतात. चला मित्रांनो, आम्ही पण निघतो. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.